झाल्याचं जाहीर केलं, त्याचा उमेदवार निवडून आल्याचं जाहीर केलं. म्हणजे इतके गुंडगिरी जगाच्या पाठीवर कुठं पाहायला मिळायचे नाही. काही करायचं तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ना निवडून. 12-12.5 हजार मतदान झालं. ते 46 मध्ये बांधले झाले. काय केलं? त्या पेट्यांना सील केलेलं आहे. पेट्या उचलून नेल्या, खाजगी जागेत ठेवल्या, दाखवून बाहेरचं माणसं ठेवले दाखवले. आणि त्याच्या मतपत्रिका 4 माणसं रात्रीच्या आत सोडली. आणि त्याने काय काम केलं? आपल्या पॅनलची पत्रिका असते त्याला नुसती 46 रेट मारली. 46 रेट मारली की पत्रिका बाद होती. आणि अशा पद्धतीनं 46 पत्रिका बाद केल्या. आपल्या खलाट्यांना पराभव जाहीर केला. काय चाललं? आज निवडणूक लागायची, मुदत संपली, सरकार कायद्याप्रमाणे निवडणूक आहे. ही निवडणूक कुणाची आहे? की ज्या लोकांनी हा कारखाना शेअर घेतले त्या लोकांमधून संचालक मंडळ निवडायचा अधिकार त्या सभासदांना आहे. करू द्या त्यांना, कुणाला निवडायचं तेवढं निवडू द्या, करू द्या. कारभाराचा पूर्ण नवीन मुलाला हाताखाली आल्या, चांगला कारभार करतील. काय नाही आम्हाला सांगितलं म्हणजे तुमचं वय झालंय, आता मला खायला लागत नाही. मग त्या खाण्यासाठी कारखाना नकोय बघा. काही बोलतात. अशा काही गोष्टी करायच्या, चुकीचं वागायचं, दमदाट्या करायच्या. आता ते कोणी ऐकून घेणार नाही. मागच्या वेळेला सरकार वेगळं होतं, आत्ताचं सरकार न्याय देणारं सरकार आहे. त्या सरकारच्याकडे आपण जाऊ शकतो, आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाची धार त्याच्याकडून मागू शकतो. अशी आजची परिस्थिती आहे. काय घाबरायचं कारण? आता काय लोकांनी सांगितलं म्हणजे सगळे यादे चाललेत, स्वसाठी बाकीचे यादे चाललेत. आता भारतात काय कोणाच ठेवत लक्षात नाही. त्यानंतर कोणाचं सेपण त्याच्या यादे चालल्यात, बाकीचं काही इतर आहे त्याच्या यादे चालल्यात. त्याला बोलायचं जम द्यायचा, कोण कुठे कामाला यायची यादे चालल्यात. गेल्या मागच्या इलेक्शनला आमचे सर आहेत येसगर सर, त्यांचे जवळ आसाम कलेक्टर होते. त्या कलेक्टरला फोन केला, म्हणजे तुझ्या साखरला सांग मला आम्हाला मध्ये आला. आता बघा कुठं अन्याय चाललाय. त्याने वेगवेगळ्या केला फोन, काय करणार? म्हणजे अशा पद्धतीचा विचार ज्या संस्थेचा जो सभासद आहे त्या सभासदाला त्या संस्थेचं भलं वाईट करण्याचा अधिकार आहे, त्याला ठेवू द्या. पण ह्यांच्या कारभाराची पद्धत म्हणजे काय सांगायचं तुम्हाला? ते बघा, 2 शुगर साखर कारखाना त्यांचा आहे, चतुर्थी कारखाना त्यांच्या अधिपत्याखाली. तो 2 शुगर कारखाना 2,500 असताना तो 7,500 लागत आला. सहकारी साखर कारखाना आज म्हणजे दिवसभर म्हणजे गोष्ट दोन्हीकडे हेच. काय यांचं तुमच्या आमच्याबद्दल प्रेम आहे मला सांगा. काय नैतिका नाही आमच्या प्रपंच गोष्टी आहेत. आणि हे चुकीचं चाललं, हे आपण थांबवलं पाहिजे. हे आपण नाही थांबवलं तर अडचण होईल. इतक्या चुकीच्या गोष्टी आहेत. त्याला दमदी त्याला दमदी बघतो सांगतो गावतो.
बघा बरेचसे पुढारी बेकडे जाम नाही त्यांच्या चांगलं चांगलं म्हणायचे त्यांच्याकडे तयारी नाही बरोबर म्हणायचं तयार नाही आम्ही पॅनल करतो असं दिसले त्याला आम्हाला निरूप आपण एक करतो बाकी वर्षीचे तुमचं तेवढा आमचं बी तुम्हीच तेवढा बघा झाला पंचकमिटीतनं बाहेर व्हायचं म्हणलं तर त्याचा जीव खाली वर होतोय इथं कारखाना आहे कारखान्यासाठी कोण सोडते पण सांगितलं म्हणलं बाबा आम्हाला तुमचं ते काय काय ते नको जाऊ लोकांच्या बरोबर चर्चा करू लोक जसं सांगते ते आम्ही करू काय चुकलं का कारण ते त्यांचं चालवायचं जात वेगळे खावायचं जात वेगळे आताच महिन्यापूर्वीच निवडणूक झाली छत्रपती कारखान्याची पृथ्वीराज बापूंनी तयार केलं मेळावा बोलावला त्यामुळे मेळाव्यात सर्व पक्षी मेळावा म्हणले मी बी आला काय सांगितलं म्हणजे सगळे अधिकार तुम्हाला काय अडचण ना मी नुसतं तुम्हाला मार्गदर्शन विचार काय सांगायचं होय म्हणलं बसलेच पियाला ठरवायला म्हणजे तुम्हाला 21 पैकी 7 मला 7 बरं मला 7 कुठं चालायची खेळ का टिपी का खेळ सगळ्या हे आपल्या प्रपंचाचं आपल्याला होऊ द्यायचं नाही आपल्या कारखान्याचं वाटून होऊ द्यायचं नाही जर कारखाना आपला चालला नाही तर आपल्याला काय अवस्था होईल छत्रपती कारखाने आपले पाहुणे त्यांची काय अवस्था झाली बटरचा कारखाना सुटत होता त्याची काय अवस्था झाली बघा साखरवडच्या मंडळीचा आता कारखाना सुरू झाला नव्हता काय अवस्था झाली बघा बटरच्या कारखान्याची काय अवस्था झाली ती आपली अवस्था होती याला नाही जमायचं त्याचं कारण असेल त्यांनी केलं मोठे कारखाना 2,500 कारखाना 17,500 केला सभासद म्हणाल योग मी नाही हेच एकटे सगळे जवळ गोळा करणार आहे आपल्या इथे कारखान्याचे मला बोला छत्रपती सोमेश्वर माळ्याला बस म्हणजे 2800 रुपये ऍडव्हान्स काढायचा 2800 रुपये काढायचा त्याचं काय चाललं नाही हो सगळा गेट त्यांच्या वस्तीकडे गेला तेच आपण 31 रुपये नंतर दिले कारखान्यामध्ये अगोदर दिले असते आपला 1,00,000 लाख 1.5 लाख अजून पैसे वाढला असतं आणखी 2 पैसे मिळाले त्यांना काय फिकर नाही त्यांच्या कारखान्यावर मिळाले हे सगळं चाललंय ते त्यांच्यासाठी चाललंय तुमच्या आमच्यासाठी काय मग आपण सगळे सावध व्हा जागे व्हा लक्षात आलं का नाही तर आपलं काय खरं समजून घ्या आता तिथे सांगतात ते म्हणजे माळेगावचा कारखाना 7,500 टनाचा केला म्हणून म्हणजे ते नदीचं पाणी दूषित झालं अहो ते पाणी दूषित होऊ नये म्हणून तुमच्या संचालक मंडळानं 8,86,00,000 रुपये खर्च केल्यात चुकीच्या पद्धतीने पैसा खर्च केला ही सांगायचे राहून गेले 7,500 कारखाना झाला म्हणून पाणी नाही खराब झालं शोभत का बोलायला काही बोलायचं त्याला पर्याय दुरुस्त करता येतात ते पाणी वेगळ्या पद्धतीने शुद्ध करता येत मशीन लावली चुकीच्या माणसाकडून लावली चुकीच्या पद्धतीने लावली ते झाकून ठेवायचं 7,500 कारखाना केला 4,000 म्हणून पाणी खराब पाणी खराब होतं त्याच्यासाठी सोल्युशन आहे पर्याय मध्यंतरी ते प्रल्हाद पटेल केंद्रीय मंत्री आपल्या गावात आले
ते आमच्या युवराज पाटलांकडे मुक्कामाला होते. भाजपचा एक नियम आहे, मात्र कुठल्या हॉटेलात उतरायचं नाही, कार्यकर्त्याच्या घरी उतरायचं. मग ते आमच्या युवराज पाटलाच्या घरी उतरायला झाले. त्यांच्याकडे पर्यावरणाचं दिल्लीचं जगात देशाचं खातं आहे. त्यांच्याकडे आम्ही गेलो, बोललो, त्याला त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि आम्हाला दोघांना सांगितलं तेव्हा आम्ही पुढच्या 2 महिन्यात येणार. त्यावेळेला दिल्लीची माझी टीम येईल, मी राज्याची टीम सुद्धा बोलवतो आणि नदीचा सर्वे करू आणि त्यात काय उपाययोजना करायची ते मार्ग पडतो. हे माझ्याला कळलं. काय केलं आहे बाजाराने, सगळं कावडं खुलं केलं, पाणी धुवायला लावलं. की ते कळलं नाही पाहिजे कुठं पाणी खराब कुठं खराब येते. त्यांनी केलं नाही, ते नाही ते केंद्रमंत्री करत होतं, त्याला करून दिलं नाही, काय सुद्धा नाही त्याला. इतकंच काय, छत्रपती कारखान्यामध्ये करताना फाउंडर डायरेक्टर अजितरावचे वडील तात्यासाहेब, अजितरावचे दुसरे चुलते अप्पासाहेब, त्या कारखान्याचे डायरेक्टर, चेअरमन आणि MD. आजीराव त्या कारखान्याचे डायरेक्टर. त्या सभासदांनी 3 पिढ्याला तिथे निवडून पाठवलं. काय केलं, कारखान्याची वाटला. काय त्याला तुमच्या आपलं सावध व्हा, आपल्या मुलाबाळाच्या बघा. अहो 67 सालापासून बारामती तालुका तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला मत देतो, तुम्ही आमदार झाला, मंत्री झाला, राज्यात गेला, त्या मताचा कोणी पैसा मागितला का, त्या मताबद्दल त्याला जेवण मागितलं का, त्या मताला मागितलं. प्रत्येक सभासद पदार्थ खर्चाला पदार्थ मोठ्याला दिले, मोठे केले. आम्हाला मोठे केलं, त्याची जाणीव ठेवायला पाहिजे. काय झालं, तुमच्या कच्च्या बच्च्याच्या थोडसा घास काढून घ्यायला चित्रपट म्हणजे असं आहे. आम्ही आकडेवारी तुम्हाला सगळी देणार आहे, आम्हाला थोडंफार कळतंय. तसं किती खोटं बोलायचं. आता तुम्ही मला सांगा, माळेगाव कारखाना 60 वर्ष झाली, कधी पतसंस्थेचं कर्ज काढलं नाही. ते बघा, राष्ट्रीय बँकेकडे जातो, तिकडे खाजगी सावकाराकडे जातो, जिल्हा बँक पैसे देणार, राष्ट्रीय बँका पैसे देणार, म्हणून हे पतसंस्थेकडे पैसे मागायला गेले. म्हणजे काय आपल्या कारखान्याचे आपण किती पती वाढवले बघा. मध्यंतरीचा पगार पैसे द्या. आता मध्यंतरी 332 रुपये दिले, कर्ज काढ. काल सुद्धा 100 कोटी रुपये काढले, कर्ज काढायला पैसे द्या. आता तुम्ही मला सांगा, हे 3250 द्यायला ह्यांना पैसे नाही, पुढचं फायनल कशाचं देणार तुम्ही द्या. कर्ज काढायचं. जी साखर आहे, जे अल्कोहोल आहे, जो विजेचा पैसा आहे, तो वजा जाता सुद्धा ह्याच्याकडे पैसे. 5 जुन्याला दिलेले 3200 3250 हे सुद्धा कर्ज काढून पूर्तता केलेले. पुढचं पेमेंट कसं होणार बघा. तुम्हाला सगळं आम्ही किती साखर शिल्लक आहे त्याचा हिशेब देणार.
बाजारभाव किती हिशेब देणार, त्यात उचल केली जाते, पोत्याला किती पैसे, अल्कोहोल मधले किती पैसे देणार आणि मग सभासदाला भाव द्यायला पैसे कुठून आणणार हे सांगायचं. आपण आयला त्यांना विचारा बाबा काय करणार आहे. आपली डिस्प्ले 25-30 कोटीची असेल, ते एका 100 कोटी कर्ज काढले. 100 कोटी मजूर करणार घेतल्यात, 10 कोटी रुपये उचलल्यात, आता बाकीचे उचलायचे. तुम्ही सांगा थकबागात 10-12चा प्रपंच कसा होतो, स्वभांडवलदाराचा प्रपंच कसा असतो. अशी आपल्या कारखान्याची अवस्था त्यांनी केलेली आहे. आणि हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला एकत्र आल्याशिवाय आपल्या सगळ्यांना, हे सगळे आपल्या सेवाने आहेत, अडीअडचणी आहेत ना, हिवे जावे. तो पंचायतीला मला असा म्हणला, सोसायटीला तसा म्हणला, आमच्या एवढंच तसा म्हणला, मला पाणी अडवलं, सगळे डोक्यातलं काढा. हे जर आपण डोक्यात ठेवून बसलो तर आपलं सगळं अडा. मगाशीच कोणतरी सांगितलं, आपण सगळ्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. आपले जे काय हे पॅनल आहे ते शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यासाठी उभं केलेलं पॅनल आहे. शेतकरी त्याची जात आहे, शेतकरी त्याला पक्ष आहे, आणि अशा पद्धतीचं आपलं हे पॅनल आहे. तुम्ही आम्ही सगळेजण आपण नेते आहोत, कार्यकर्ते आहोत. आपण सर्वांनी त्याचा विचार केला पाहिजे, भान ठेवलं पाहिजे. खूप गोष्टी आहेत. आता बघा काची यादी आली, म्हणतात ती यादी खोटी होती, खोटी नव्हती. यादी खरी होती म्हणून लोकांच्या तक्रारी गेल्या, ती बदलायचं ठरलं. बदलायचं कसं, मुलाखती घ्यायची, यादी खोटी होती म्हणायचं. आता तुमच्या ऑफिसातली यादी बाहेर पडली, खोटी म्हणायची होय, सांगायचं खोटी, बरं बाबा खोटी. आता खरी यादी बाहेर येईल, त्या यादीमध्ये या मागच्या चुका करणारी माणसं असणार आहेत. ध्यानात घ्या, जनरल कुठल्याही सहकारी संस्थेची जनरल मीटिंग हे सुप्रीम कोर्ट असतं. हे जो निर्णय घेऊन तो फायनल असतो. आपल्या काय जनरल आपल्या काय केलं, सुप्रीम कोर्टाचा निर्णय उठवून लावला, खोटं प्रोसिडिंग लिहिलं आणि आपल्या पुढे ठेवलं. आपण सगळेजण एकत्र आलो, ते हाणून पाडलं, म्हणून तुमची आमच्या आधी निवडणुकीला तुम्हाला संधी आहे. ती गावं 11 जोडली असती, त्यांनी मुंबईवरची यादी पाठवली असती, हे उमेदवार जागा. तुम्हाला बसायला बोलायला संधी नसते. अहो काय सांगायचं तुम्हाला. छत्रपती कारखान्यात 33,000 सभासद केले, 32,000 वर काय, त्याच्या 15,000 सभासदाला कायच नाही. ती येतात दर आठवड्याला, दर महिन्याला येतात 5 किलो साखर, आणि जे जनरल मिटिंगला पुढा घेऊन जातात. त्याला ऊस नाही, ताट नाही, त्यांना ऊस फेकवायचा, त्यांना त्यांची साखर द्यायची. अशी अवस्था आहे. तीच अवस्था आपल्यामध्ये करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. काही आता जे काही नवीन सभासद केल्यात त्यांना ऊस नाही, नुसत्या जमिनीत पैसे ह्याने भरलेत, मतासाठी सभासद केल्यात. का, हे कारखाना त्यांना संपवायचा आहे. हा कारखाना का संपवायचा, तर तुम्ही जे 12, 14, 15, 17,000 ऊस गाळता, तो ऊस त्यांच्या कारखान्यात पाहिजे. तो जर त्यांच्या कारखान्यात न्यायचा असला तर तुमच्या कारखाना थांबवला पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न. आणि मग तुम्हाला माहिती आता तिथं बघा लय तर 100 रुपये देतात, संपलं द्यायचं. आता 31 एकर काढ काय नाही. ही सगळे वातात केलेले, काय केले, खर्च कसे केले, तर काय सांगायचं. 6 लाखाचं बिल, 10 लाखाचा चेक. तुम्ही बोला खोटं नाही. अनेक गोष्टी पद्धत. हा बरोबर आहे. आता जो एमडी घेतलाय ना आपला,
एक नंबरचा चुकीचा माणूस आहे. त्याने 3 कारखाने बंद पाडले. पाटेचा कारखाना ते तिथे चेअरमन असताना तेव्हा डायरेक्ट आपला एमडी बंद पाडला. दुसऱ्यानंतर मधला एक कारखाना बंद पाडला. त्याच्यानंतर बीडचा कारखाना त्यांनी बंद पाडला आणि ती पात्र आपली इथं आणली. 60 लाखाची बिल लगेच करतोय. अरे सगळं संपवायचे तुम्हाला. सभासद चुकीचे वाढवायच्या, कर्ज करून ठेवायचे, सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या. जो कारखाना तुमचा महाराष्ट्रातला 1 नंबरचा कारखाना, एक आदर्श कारखाना समजलं जायचं. माळेगावच्या सभासदाला मान सन्मान होता. 4 पावले तुम्ही गेला, माळेगावचा कारखाना सभासद म्हणलं माणसं सरळ सरून बसून जागा तुम्हाला देत होती. काय अवस्था आहे आपल्या? कोणामुळे? अनेक गोष्टी. आताही त्यांनी करून ठेवलेला बोजा फेडायचे. कोण आहेत छत्रपतीच्या पाठोपाठ जायचं का? नाही जाऊ चालणार. आपल्याला माहितीसाठी माळेगाव कारखाना कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या. तेव्हा काय वसंतराव दादा मुख्यमंत्री होते, यशवंतराव मोहिते साहेब सहकार मंत्री होते. त्यांचा कृष्णा कारखाना चांगला चालायचा. ते आजूबाजूचे शेतकरी त्याला घालायचे. वसंतराव दादा नका त्या नवीन कारखान्याचा उसाला ती नवीन जन्माला आलेली बाळेत मरून जाते. त्याने नुसतं वय म्हणायचं, खाली वस्तूवर चालू असायची. मग त्याने झोळीचा कायदा केला. तो कायदा असा केला की दुसऱ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात घुसाडायचा असला तर त्या कारखान्यात परवानगी घ्यायला पाहिजे. आता कोण परवानगी द्यायला हो? आपलं काय अर्ध पोट गेटकिन घेण्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. काय करायचं? असे मराठात अनेक काही कारखाने. आम्ही ते मुंबईला साखर पेटी झाली आणि 5-7 कारखान्याचे चेअरमन आम्ही एकत्र आहोत. त्यात कृष्णा काय म्हणजे आपल्या विखे पाटलाच्या कारखान्याचे चेअरमन होते, काळे साहेब होते, पोलीस साहेब होते. आमचं बसून ठरवलं आता सरकारनं काय आपलं ऐकायचं, आपण वाटायचं. आपण निर्णय घेऊ. मी फोन केले, मला बसायला ठरलं काय नाही म्हणजे ते आमचं कॅन्सल झालं. आम्हाला फोन आला, आम्हाला काय करायचं. आता आपलं पोट जळतंय. आम्ही म्हणजे आपण नाही थांबायचं. आम्ही वकील ओळखा मला बाबा असं असं आहे म्हणजे आपण करू नक्की. पण त्यांनी सांगितलं आम्हाला ते 2 पक्षकार असे द्या. एक विधवा बाई, तिच्या नावावर जमीन आहे, ऊस आहे. आणि एक असं खातं, एक असं काय अपंगाचं खाते, त्या खात्यात नावावर ऊस आहे आणि तो कुठे सभासद नाही. आम्ही 2 पक्ष द्यायची माणसं मोठे पत्रावर सह्या दिल्या, ह्याच्यावरती सह्या दिल्या, प्लेटवर सह्या दिल्या, केस चालू झाली. मित्रांनो, तो निकाल माळेगाव कारखान्यासारखा झाला. नेत्याला सहज झालं नाही. त्यांनी साखर संघाला सांगितलं सुप्रीम कोर्टात अपील करा. सुप्रीम कोर्टात अपील केलं, केस उभी राहिली. राज्याचा प्रश्न असल्यामुळे फुल पेज पुढे म्हणजे 11 पेजेस पुढे केस चालू झाली आपली. आणि त्या केसचा निकाल माळेगाव कारखान्यासारखा लागला. महाराष्ट्रातला ऊस पिकवणारा शेतकरी जे काय कारखान्याचे कारभारी असायचे त्या दोन्हीमुळं ऊस कुठं बाहेर घालायला लागला तर त्या विरोधकाला थांबवायचे, त्याच्या ऊसाचं नुकसान करायचं, एकच गाडी तोडाय पाठवायची.
पेमेंट वेळेत द्यायचं नाही, कुठं जातो येतो, अशी जी अवस्था होती ती अवस्था या निकालामुळे सगळी संपली आणि महाराष्ट्राचा बहुमारा शेतकरी मुक्त झाला. ज्याने पिकवलेला ऊस आहे त्या ऊस जेवढा त्या कारखान्यात नोंदला असेल तेवढाच घालायचा, त्यांनी बाकीचा ऊस कुठेही घालायला त्या कोर्टाने परवानगी दिली. सरकारला कायदा दुरुस्त करायला लागला आणि म्हणून आपली कारखानदारी जिवंत राहिली. अनेक अडचणी आणि अशा अडचणीला माळेगावला तोड दिलेलं आहे. माळेगावला त्या सगळ्या गोष्टीमध्ये भाग घेतलेला आहे. तुम्हाला काय सांगायचं, आपली रिकव्हरी 11:15 तिकडची रिकव्हरी 13 13:30 कोल्हापूरच्या भागातली. पण ते आपण त्याचा इतका भाव द्यायचो, तिथला शेतकरी त्यांना विचारायचा, अरे त्यांची 12 रिकव्हरी 120 किलो साखर आहे, आपली 120 किलो 13.5 रिकव्हरी 135 किलो साखर आहे, 15 किलो साखर पैसे कुठे? जागृती झाली. आज मराठाच्या सगळ्या मंडळीचे मध्ये माळेगाव कारखाना विरोधकाचा असावा, त्याला भाव दिला की बाकीच्या भाव द्यावा लागतो, आम्हाला पैसे मिळतील, ही जबाबदारी आपली आहे. आपलं भलं करून घ्यायचं, शेजाऱ्याचं भलं करायचं, त्याचा आशीर्वाद घ्यायचा, हे आपल्याला काम करायचं. आणि म्हणून आपल्याला सांगायला सांगायचं त्याच्या दत्ताटी येत्या, निरोप येत्या, आम्हाला तर रोजच निरोप आहे. आपण बसून कुठं बसता याच्या मोठ्याच्या नादाला लागेल, आपली बारीक मंडळी छोटी छोटी कुठं वाटवणं करून घ्यायचं. आणि म्हणलं बाबा आम्हाला माहितीसाठी सांगतो, ते मला चेअरमन करतात, 5 वर्ष चेअरमन, बाकीचं सगळं तुम्हाला, तरी मी त्यांना नाही म्हणतो, मी तुमच्यात जा बसायचं म्हणतो. काय घडेल ते घडत, मला दाखवता का तालुक्यात एक माणूस चेअरमन होत असताना नाकारणारा लक्षात आलं नाही. पण नाही, आपण 40-50 वर्ष, मी 65 वर्ष राजकारणात आहे, 65 वर्ष आपण लोकात राहिलो, लोकांची सेवा करत आलो, तीच सेवा आपल्याला टिकवायची आहे. तर माझ्या जागा कोणी काढा की बघा पळ सुटला असता, सोसायटीत पोचवायला ना पळ सुटतो. या कारखान्यात काय चेअरमन व्हायला काय झालं, काय करेल सांगा बरं मला. पण मी मला नको म्हणून सांगलं, तुमची बाबा ती सोडवली पुढे मला नको, मी आपल्या जनतेत राहील. आणि अशा पद्धतीनं आम्ही आपल्या त्यांना नकार दिलेला आहे. आपल्या भरोश्यावरती आपला कारखाना आपल्याला व्यवस्थित करायचा आहे, आपल्या कारखान्यातून आपल्या प्रपंचाला हातभार लागेल असं काम करायचंय. ते झालेलं नुकसान भरून काढायचंय, नवीन उद्योगधंदे उभे करायचे, नवीन प्रोडक्ट उभे करायचे आणि पुन्हा कारखान्याला आपल्याला प्राप्त करून द्यायचं काम करायचंय. एवढंच याच्या सांगतो. म्हणून आपण कुणी त्यांनी किती दमदार ठेवले अजिबात घेऊ नका. काय खातोय काय खात आपण आता गटवायला शिका. आता आमचं आम्हाला तर माझ्यात पाहुणार आवडलं म्हणतात, बारामध्ये नाव काढलं की आम्ही आवडतोय आणि तुम्ही त्याच्या घरात शेजारी नाव काढताय. मला आमचं भांडण तत्वाचं आहे, आम्ही काय शिवगाळ करतो का कुणाला? आपलं तत्वाचं भांडण चालू ठेवू. अनेक गोष्टी वेळ पडल्या सांगेल मी तुम्हाला की कशा पद्धतीनं अडवलं काय करतात. एक्सपेन्शन चाललंय आपलं. आणि म्हणजे आमचा तुम्ही बँकेचा डायरेक्टर घेतला पाहिजे. तर त्या नव्या घटना दुरुस्तीमध्ये तो बँकेचा डायरेक्टर कारखाना घ्यायचं, ते कॅन्सल झालेलं आहे. त्याला म्हणजे बाबा काय दाखवा नाही, म्हणजे आम्ही सांगतो घ्यायला पाहिजे, म्हणजे आम्ही घेणार नाही. म्हणजे तुमचं खातं बंद. माळेगाव कारखान्याचं खातं बंद केलं बँकेला. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेनं माळेगाव कारखान्याचं खातं बंद केलं. तुम्ही सांगा, चालू व्यवहार कारखाना चालला, रोज त्या भागाला म्हणजे 5-25 पाण्याचे व्यवहार बंद केला. आम्ही बोललो नाही. आम्ही लगेच रायकडे प्रपोजल करायला गेलो, त्यांना कळालं. कोणा दिवस बोला त्यांचा तो काय तिथं आहे ना, तो उकडे का मुसळे आला, मला तुम्हाला बोलावलंय. काकाला म्हणजे बोला, काकाला मला तुम्ही सगळं नाही. काका गेले आले तर परत त्याला पैसे तुम्ही द्या. आमची बँक आहे, आम्हाला पैसे द्यायला आम्हाला काय घ्यायला अर्थ नाही, घेतले आपण पैसे. म्हणजे इतकी आडवणूक करायची प्रवृत्ती आहे. काय त्याला पडलं नाही. अहो कधी एक्सप्रेशन करायला घेतले, मशिनरी काढली, फाउंडेशन फोडलं, आज सर्व्हिस लोक हायकोर्टात पाठवले. वाळेगावला होत नाही एक्सप्रेशन थांबवा, वेगवेगळे टोळ्या पाठवल्या. आता इलेक्शन नाही म्हणून काय सांगत नाही तर त्या टोळ्याचे नाव सुद्धा देतो तुम्हाला. काय चाललंय? 8 लाख टन आपल्या समाजाचा वावरात काय क्षेत्रात लोक आहे आणि तुम्ही ते बंद करता.
तुम्ही सांगा ते एक्सप्रेशन थांबलं असतं, कशात कारखाना तुम्ही चालवला असतं, पैशाने काढून टाकतात, फाउंडेशन फोडल्या, कसं केलं असतं? काय केलं त्यांच्या पुढे काय नाही, त्यांचं म्हणजे फक्त त्यांचं. या सगळ्यांना आपल्याला तोडण्याचं.